नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। मीरा भाईंदर महानगरपालिकेची भरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 358 जागांवर ही भरती निघालेली आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एग्जाम सिलेबस काय आहे, वेतन श्रेणी काय राहणार, तुमची जॉब प्रोफाइल काय राहणार आणि एग्जाम कोणत्या पद्धतीने होणार आणि तुम्हाला फीस किती राहील, त्याचबरोबर वयोमर्यादा काय राहील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जी ऑफिशियल जाहिरात जे प्रसिद्ध झालेली आहे 358 जागांवर जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते आपण इथे बघूया। संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पद भरती करण्याबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत। यामध्ये बघू शकता तुम्ही जे गट क ची ही भरती असणार आहे, त्याचबरोबर 358 रिक्त पदांवर सरळ सेवेने ही पद भरण्यात येणार आहे। त्याचबरोबर 20/8/2025 रोजी ह्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता 358 रिक्त पदे आहे आणि तुम्ही याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन सुद्धा हे चेक करू शकता। त्याचबरोबर ही जी PDF आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये बघू शकता तुम्ही की जे अर्ज करण्याची जी तारीख आहे खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता व ऑनलाईन पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना mbmc.gov.in या संकेतस्थळावर 22/8/2025 ते 12/9/2025 या दिवशी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। त्याचबरोबर इथे बघू शकता वेगवेगळे पद आहे विद्यार्थी मित्रांनो। कनिष्ठ अभियंतासाठी स्थापत्य जे सिव्हिल इंजिनियर 27 पदे, त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 2, कनिष्ठ अभियंता विद्युत 1, त्याचबरोबर लिपिक, टंकलेखक, सर्वेअर, नळ कारागीर, फिटर, मिस्त्री, पंप चालक, अनुरेखक असे वेगवेगळे पदे तुम्हाला पाहायला इथे भेटणार आहे आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पेमेंट सुद्धा तुम्हाला चांगलं भेटणार आहे। इथे बघू शकता बेसिक जे आहे वेतन श्रेणी 7व्या वेतननुसार 35,400, इंजिनियरला ते 1,12,400 रुपये तुम्हाला वेतन जे तुमची सॅलरी आहे ते राहील। आणि त्याचबरोबर तुमचे हे जे ओव्हर इन हँड सॅलरी जे तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला लहानातले लहान जे पोस्ट आहे त्याला तुम्हाला 35+ सॅलरी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर इथे बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 22/8/2025 ते 12/9/2025 पर्यंत राहील। तुम्ही हे ऑफिशियल वेबसाईट आहे ते दिलेली आहे। त्याचबरोबर इथे जे पदे आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते इथे सुद्धा तुम्ही बघू शकता। यामध्ये सविस्तर दिलेलं आहे। जर मी हे तुम्हाला एक एक सांगणार तर व्हिडिओ भरपूर लंबा होणार विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार। त्याचबरोबर यानंतर आपण इथे बघूया की शैक्षणिक अर्हता सुद्धा इथे दिलेली आहे। हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कोणत्या पदासाठी इलिजिबल आहात ते सुद्धा इथे पाहून घ्या तुम्ही, कारण जर मी एक सांगत बसलं तर व्हिडिओ भरपूर लंबा होणार। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही जे फीस असणार खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी आहे ते 900 रुपये आणि माजी सैनिकसाठी फ्री राहणार, शुल्क माफी राहणार। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही सर्वसाधारण सूचना व अटी इथे दिलेली आहे। त्याचबरोबर इथे विद्यार्थी मित्रांनो की वयोमर्यादा काय राहील, सर्व उमेदवारांसाठी 18 ते खुला प्रवर्गासाठी 38, त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 43 पर्यंत राहील आणि जे दिव्यांग आहेत त्यांना 45, पदवीधर अंशकालीन आहेत त्यांना 55, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांची जी वयोमर्यादा राहील ते सुद्धा 55, 18 ते 38 खुला प्रवर्गासाठी। त्याचबरोबर यानंतर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहील। तसेच चालक, यंत्रचालक व अग्निशामक या पदांसाठी 30 वर्षे राहील। त्यामुळे अग्निशमन सेवांतर्गत सर्व पदांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट अनुयोग्य
नाही. त्याचबरोबर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात इथे सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता की तुम्हाला फॉर्म कसं अप्लाय करायचं आहे. सामाजिक व समांतर आरक्षण सुद्धा इथे दिलेले आहे. माजी सैनिकला काय काय सूट आहे ते सुद्धा पदवीधारकाचा अंशकालीन यांचं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे बघू शकता उमेदवारांना सूचना गटकमधील पदांकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज करायची पद्धत इथे सुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची सगळं सूचना इथे दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत सुद्धा इथे सांगितली आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही की ऑनलाईन अर्ज हा परीक्षा शुल्क भरण्याच्या सुविधे पेमेंट गेटवे एकत्रित उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर डेबिट कार्ड्स, रुपे, क्रेडिट कार्ड्स, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट याद्वारे सुद्धा तुम्ही तुमचा पेमेंट करू शकता. त्याचबरोबर इथं आहे नॉन रिफंडेबल ही फीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अर्ज भरण्याच्या महत्त्वाच्या सूचना इथे सुद्धा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आता एक्झाम पॅटर्न काय राहील यावर आपण चर्चा करूया. इथे बघू शकता परीक्षेचे स्वरूप कनिष्ठ अभियंतासाठी आणि जसं संगणक प्रोग्रामिंग, स्वच्छता निरीक्षक, उद्यान यांच्यासाठी जे सिलेबस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेचा जो टाईम राहील तो 120 मिनिट राहील, 200. त्याचबरोबर इथे बघू शकता टोटल मार्क जे असणार आहे ते 200 असणार आहे. आणि त्याचबरोबर इथे जे क्वेश्चन आहे ते सुद्धा एक क्वेश्चन 2 मार्कात तुम्हाला असणार आहे. मराठी 15 क्वेश्चन, इंग्लिश 15 क्वेश्चन, जनरल नॉलेज 15 क्वेश्चन, रिझनिंग 15 क्वेश्चन आणि टेक्निकल सब्जेक्ट जो आहे इंजिनियरला आहे आणि जे बाकीचे पद आहे त्यांच्यासाठी 40 क्वेश्चन असणार आहे आणि एक क्वेश्चन 2 मार्काचा असणार आहे. त्याचबरोबर लेखपाल व लेखापरीक्षकसाठी 120 मिनिट एक्झाम टाईम राहील. यामध्ये सुद्धा मराठीसाठी 3 क्वेश्चन, मराठीसाठी 15 क्वेश्चन, इंग्लिशसाठी 15, त्याचबरोबर जनरल नॉलेजसाठी 15, रिझनिंगसाठी 15 आणि अकाउंट सब्जेक्टसाठी 40 असे मिळून 200 मार्क्स हे असणार आहे. त्याचबरोबर चालक, यंत्रचालक, सहाय्यक, अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक या पदांकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनाची पद्धत इथे जे टाइम भेटणार आहे तुम्हाला पेपरसाठी ते 60 मिनिट राहील. इथे सुद्धा तुम्हाला मराठीसाठी 7 क्वेश्चन, इंग्लिशसाठी 8, जनरल नॉलेजसाठी 7 क्वेश्चन, रिझनिंगसाठी 8 आणि टेक्निकल सब्जेक्टसाठी 20 क्वेश्चन असं एक क्वेश्चन 2 मार्काचं. त्याचबरोबर इथे तुम्हाला पाहायला भेटणार आणि 100 गुणाचे पेपर असणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता अग्निशमन पदांसाठी 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. लिपिक, टंकलेखक व बालवाडी शिक्षक यांसाठी सुद्धा 120 मिनिट राहील. मराठीसाठी 25 क्वेश्चन, इंग्लिश 25 क्वेश्चन, जनरल नॉलेज 25 क्वेश्चन, रिझनिंग 25 क्वेश्चन असे 200 मार्काचं राहील आणि हे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात येणार आहे. तुम्हाला ठिकाण, दिनांक, पेपर कधी राहील हे ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो असं त्यांनी सांगितले आहे. हे अशा प्रकारची अपडेट होती. त्यानंतर हे समान गुण साधारण इथे सुद्धा दिलेले आहे. त्याचबरोबर आणखी काय सेवा प्रश्नोत्तर शर्ती इथे सुद्धा दिलेल्या आहे. ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही भरती निघालेली आहे. 358 जागेंवर निघालेली आहे. याबाबतची आणखी तुम्हाला काही तक्रार असतात, तुमच्या काही क्वेरीज असतात, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यासुद्धा मी आन्सर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. थँक्यू.